सर इतने दिन डिले होने का क्या कारण था? सर हमको ऑर्डर आ चुका था, मई की 1 तारीख को ही आ चुका था। हमने डिजाइनिंग आके मेजरमेंट करके सब फाइनल करके जा चुके थे NHAI के रूल्स एंड रेगुलेशंस के हिसाब से। लेकिन हमको आमदार साहब ने बीच में बुलाया, वैष्णव साहब ने, वो बोले कि वो सिग्नल को यहाँ पे नहीं लगाना है, उसको सेंटर में लगाना है। आमदार लंब्या लंब्या गोष्टी हाकलत होते. मी निवडून आल्याबरोबर सगळ्यात पहिलं काम करील म्हणत होते जे बायपास सिग्नलचे, जे त्यांच्याच्याने झालं नाही. तसाच त्याच्या खासदार जो 1 वर्ष होत आला आहे, खूप लंब्या लंब्या त्यांनी भाषणात गोष्टी केल्या होत्या की मी प्रत्येक महिन्याला एक आढावा बैठक घेईन, इथे एक ऑफिस टाकेन. सगळे फेल झाले आहे. पाटील साहेब, कितीतरी वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हे काम सुरू झालेलं आहे. काय म्हणणं आहे आपलं? उमरेड शहरामध्ये या चौकात जे याच्या अगोदर जे अपघात झाले, या अपघाताला कारणीभूत ज्या गोष्टी असतील त्याला ज्वलंत वाचा फोडण्याचं काम तुमच्यासारख्या प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून झालं. समस्त उमरेडकरांची मागणी होती की या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल झाला पाहिजे. आपण पण अत्यंत तीव्र भावना या ठिकाणी मांडल्यात. उमरेडचा रहिवासी म्हणून आणि या चौकातनं माझं रोजचं जाणं नसल्यामुळे मला असं वाटलं की हा विषय आपण हातात घेतला पाहिजे. मी आदरणीय नितीन गडकरी साहेबांना कार्यक्रमात, माझ्याकडे लेटर पॅड पण नव्हतं, साध्या चिठ्ठीवर, तुम्हाला त्याची कल्पना आहे, साहेबांना मी ती चिठ्ठी दिली. म्हटलं साहेब इथं सिग्नल लागला पाहिजे. त्यांनी तात्काळ आपल्या OSDला ते चिठ्ठी दिली आणि त्याच्यानंतर माझं सततचं फॉलोअप सुरू झालं. हे सगळे पत्र माझ्याकडे, हे पत्र मी फेसबुकवर तुम्हाला पण हे सगळे पत्र पाठवलेले. आता याच्या डबल मला सांगायची गरज नाहीये. या सगळ्या फॉलोअपमध्ये NHAIचे मिस्टर सिंग आहेत, जे प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत, त्यांनी रितसर एस्टिमेट बनवलं, त्याचं TS झालं, त्याच्यानंतर टेंडर झालं आणि DP जैनला जे रोडचं काम झालं त्यांना हे टेंडर झालं. DP जैन काही या स्ट्रीट हे जे आहेत आपले ट्रॅफिक सिग्नल ते काम करत नाही, त्यांनी दुसऱ्या कोणाला तरी ते काम दिलं, पण तरी पण त्याला डिले झाला. आपण परत एकदा म्हटलं होतं की तुमच्या त्या भाषेमध्ये मी आता सांगणार नाही, आणि स्वाभाविक आहे की लोकप्रतिनिधींनी जर एखादं काम हातात घेतलं तर ते झालं पाहिजे. मी सतत याच्या मागे लागून होतो. पण काल जेव्हा मला अशी माहिती मिळाली, ते ट्रॅफिक पोलिसच मला उमरेडला भेटला. साहेबांनी ट्रॅफिक सिग्नलच्या बाबतीत काय झालं माहिती आहे का तुम्हाला? म्हटलं मस्त, माझा फॉलोअप सुरू आहे. साहेबांनी सन्मान्य आमदारांनी 15 दिवसाच्या अगोदर मिटिंग घेतली आणि त्यांनी सांगितलं की तुमचं जे स्ट्रक्चर तुम्ही उभे करणार आहात ते कॅन्सल करा आणि नवीन उभारा आणि सेंटरमध्ये आपलं ते हे लावा, स्ट्रीट लाईट लावा. त्याच्यामुळे जवळपास 20 दिवस आपलं काम डिले झालं. जेव्हा मला हे कळल्याबरोबर मी संबंधित यंत्रणेला फोन लावला आणि त्यांना सांगितलं की का बरं असं झालं. तर त्यांनी सांगितलं की साहेब हे काम तर 15 दिवसाच्या अगोदर सुरू झालं असतं, पण संबंधित आमदार महोदयांनी मिटिंग घेऊन ते स्ट्रक्चरच बदलावं लावलं. ते रोड सेफ्टीकडे गेला हा विषय. रोड सेफ्टीवाल्यांनी सांगितलं की जे चेंज करायला सांगितलं ते चुकीचं आहे, जो पहिले आपलं जे स्ट्रक्चर होतं तेच बरोबर आहे. आणि शेवटी आज आपण ते काम सुरू करून आलो. सन्माननीय आमदार महोदय या ठिकाणी मला आता दिसलेत, संजयराव मिश्रा. मी त्यांना विनंती केली की आपण हे भूमिपूजन सुरू आहे, आपण यावं. त्यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने हट म्हणून ते समोर गेले, ते या ठिकाणी आले नाहीत. माझा स्पष्ट आरोप आहे, हा क्रेडिट घेण्याचा विषय नाही आहे. जे संजय मेश्राम आमदार महोदय, तुम्ही एकदा बाईट घेतल्यानंतर ते म्हणायचे की मी मंत्रालयामध्ये हा विषय लावून धरतो. सगळ्यात पहिलं काम मी निवडून आल्याबरोबर हे बायपास चौकाचे करीन असं त्यांची बाईट आहे आमच्याकडे अधिकृत. मी व्यक्तिगत आरोपावर जात नाही. हा क्रेडिट घेण्याचा विषय नाही आणि आनंद राऊत क्रेडिट घेण्याच्या मागे कधी धावला नाही. 6 महिने झाले पत्र माझ्याकडे होतं, पण मी कधी वाच्यता केली नाही. पण जेव्हा काल मला असं कळलं की हा 15 दिवस लेट होऊन आला हो, आणि म्हणून माझा आता स्पष्ट आरोप आहे संजय मेश्राम साहेबांवरती. हा विषय नॅशनल हायवेचा आहे, हा सिंग साहेबाकडे याचं फॉलोअप होतो. तुम्ही 6 महिन्यापर्यंत काय केलं, झोपा काढल्या होत्या का? हे पत्र माझ्याकडे आहे, 7-8 महिन्यापासून सातत्याने या मागे मग तुम्ही जर मिटिंग घेतली या उमरेडमध्ये, तर आनंदराव राऊताला तुम्ही एक शब्दाने का नाही विचारलं की साहेब नॅशनल हायवेचा विषय आहे, आदरणीय गडकरी साहेबांच्या अधिपत्याखालील विषय आहे, आणि तुम्ही तर याचा फॉलो करताय. त्यांनी जर मला बोलावलं असतं तर त्याच्यातून पुन्हा लवकर आपला मार्ग निघाला असता. पण हा क्रेडिट घेण्याचा विषय आहे, हा केवळ अंतिम विषय नाही आहे इथला. याच्यानंतर आपल्याला प्रचंड काम करायचं आहे. सिग्नल लागले म्हणजे सगळेच काही अपघात थांबतील असा माझा दावा नाही आहे, पण जी मागणी होती त्या मागणीला आपण प्रयत्नांती खरे ठरलो आणि आज त्याचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे. मी आपल्याला विनंती करेल की जे काम करणारी जी यंत्रणा आहे यांना पण आपण का बरं तुम्ही 15 दिवस काम डिले केलं हे विचारलं पाहिजे. त्याच्यातनं तुमच्या सगळ्या बाबी लक्षात येतील. आमदार साहेब श्रेय घेण्यासाठी म्हणून हे सगळ्या उठाठेव करत होते असं वाटतं, असा माझा स्पष्ट आरोप आहे. मी आतापर्यंत सन्मान्य आमदारावर कुठलाही आरोप केलेला नाही, व्यक्तिगत मी कुठेही आरोप करत नाही. पण ज्या पद्धतीनं त्यांनी 10 दिवसाच्या अगोदर मिटिंग घेऊन यंत्रणेला सांगितले की सगळं स्ट्रक्चर बदलवा,
त्याच्यामुळे डायरेक्ट काम करणारी यंत्रणाच म्हणते आहे की साहेब हे काम 15 दिवसाच्या अगोदर झालं असतं, पण आम्हाला स्ट्रक्चर बदलावायला लावलं म्हणून हे काम आम्ही सुरू नाही करू शकलो. ही शोकांतिका आहे साहेब. सर, उमरेडसाठी हे तर खूप आवश्यक होतं, हे काम झालं. पुढचं काम असं आहे की या हायवे अथॉरिटी एक आउटर निघणार आहे अशी चर्चा आहे खूप. ते होणार आहे काही, म्हणजे गडकरी साहेबांकडून त्याची म्हणजे होकार मिळाला आहे वगैरे वगैरे, अशा तुमच्या भाजपकडूनच चर्चा येतात. या संदर्भात आउटरनं काय होणार आहे, हा ओव्हरब्रिज होणार आहे की नाही होणार आहे, याच्यावर माझ्याकडे आज तुम्हाला सांगण्याकरता कुठलंही उत्तर नाही. पण ज्या पद्धतीनं मागच्या वेळेला सुधीरराव पारवे यांनी साहेबांना एक निवेदन दिलं होतं, अनेक लोकांनी निवेदन दिलं होतं, मी पण साहेबाला मौखिक बोलत असताना काही सूचना केल्या होत्या. पण एवढं मोठं काम करताना जिथपर्यंत आपल्याकडे ऑथेंटिक माहिती येत नाही त्यावर भाष्य करणं मला असं वाटतं योग्य वाटत नाही. आज माझ्याकडे कागद आहे म्हणून या विषयावरती मी परखडपणे माझं मत मांडतोय. तरी पण हा काही अंतिम उपाय नाहीच आहे. याच्यावर पुन्हा काय आपल्याला करता येईल या संदर्भात निश्चितपणे आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांकडे आमचं उमरेडचं पक्षाचं शिष्टमंडळ, जनतेचं शिष्टमंडळ घेऊन जाऊन याच्यावर परमनंट उपाय काय काढता येईल या संदर्भात निश्चित आम्ही चर्चा करू. परत सर, सिग्नल तर लागून जातील, ट्रॅफिक पोलीस पण राहायला पाहिजे. इथले ट्रॅफिक पोलीस फक्त रेती गिट्टीच्या मागे वसुलीला फिरत असतात, इथं राहत नाही. काळजी घेऊन विषय, कारण गृह खातं आज भारतीय जनता पार्टीकडे आहे. अगदी बरोबर. या विषयामध्ये मी तुम्हाला सांगतो, या विषयाचा मी जेव्हा फॉलोअप घेतला, हा विषय पोलीस स्टेशनच्या अखत्यारीतला नव्हता ना नगरपालिकेच्या अखत्यारीतला होता, हा NHचा विषय होता. मी सगळ्या आम्ही पोलीस विभागाला सुद्धा ट्रॅफिक सिग्नल झाले म्हणजे यांनी आता आराम करायचा असा विषयच नाही आहे, उलट त्यांची जबाबदारी वाढली आहे. दुसरं मी तुम्हाला सांगतो, ट्रॅफिकवाल्यांना ट्रॅफिक पोलीस आणि उमरेडचे PI यांना सुद्धा याचा एवढा फायदा होईल की ज्या सुसाट वेगाने रेतीचे ट्रक जायचे, तहसीलदाराला लटकवून नेण्यापर्यंतची हिंमत या भागामध्ये वाढली. उलट सिग्नल झाल्यामुळे इकडे जर रेड सिग्नल जर झाला तर इकडे लाईन लागेल आणि त्याच्यामुळे पोलीस विभागाला पण सुद्धा त्याची मदत होईल. त्याच्यामुळे इनडायरेक्टली या ट्रॅफिक सिग्नलची मदत हे पोलीस विभागाला पण होणार आहे आणि जनतेला पण होणार आहे. पण मी तुमच्या माध्यमातून सांगतो की ट्रॅफिक पोलिसाची जबाबदारी पुन्हा वाढलेली आहे आणि ट्रॅफिक इथं आता हे जनक साहेब आहेत, मी तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगतो, जनक साहेब या ठिकाणी ट्रॅफिकची जबाबदारी म्हणजे आपल्या उमरेडचा पुन्हा नाव अपघाताच्या माध्यमातून आलं नाही पाहिजे. ट्रॅफिक पोलीस सक्षम करण्याकरता तुमची आता जबाबदारी ही जास्त वाढलेली आहे, कारण गृह खातं जरा अत्यंत सक्षम माननीय मुख्यमंत्र्यांकडे आहे. सर, पूर्ण उमरेडची जनता तुम्हाला धन्यवाद देतील, कारण याची मागणी खूप होत होती, ते आज झालं. त्याबद्दल आमच्या चॅनलकडून तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही जरी मला धन्यवाद दिले असेल, पण हे सामाजिक कार्यकर्त्यातून माझं कार्य आहे. याच्यासाठी धन्यवाद घेण्यासाठी आनंदराव राऊत या ठिकाणी या भर उन्हात उभा नाही आहे आणि पत्र घेऊन मीडियामध्ये दाखवणारा आनंदराव राऊत नाही आहे. मी आता शेवटच्या क्षणी हे तुम्हाला मागच्या महिन्याभराच्या अगोदर तुम्हाला सांगितलं की साहेब असं असं, कारण आजकाल लोक श्रेय घ्यायला कोणी येतात. मी आज प्रत्यक्ष बघितलं की सन्मान्य आमदाराला आवाज दिला, आमदार महोदयांना, साहेब या, त्याने म्हणा ठीक आहे सर, चालेल.